हॅलो गर्ल्स, वेलकम टू वर्क ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तांत्रिक जे ICDSमध्ये आहे टेक्निकल सब्जेक्ट, त्यासाठी कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला टेस्ट सिरीजच्या स्वरूपात प्रत्येक कायद्यांचा जे ते अभ्यास तुमच्याकडून जे ते करवून घेईल. त्याची PDF ज्या आहेत त्या देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जे ते उपलब्ध करून देईल. टेक्निकलमध्ये फक्त कायदेच नाही तर जे पोषण अभियान असेल किंवा जे वेगवेगळ्या योजना असेल त्या रिलेटेडसुद्धा आपण व्हिडिओ जो तो घेण्याचा प्रयत्न करू. आणि मी टेलिग्राम ग्रुपला रात्री किंवा आज सकाळी जी ती एक अपडेट टाकली आहे तर ती सगळ्यांनी चेक केली असेल की ICDSची जी एक्झाम आहे ती शक्यतो 15 फेबपासनं असण्याचे जे ते चान्सेस आहे. आणि असू शकते 15 फेबला, कारण 10 फेबपासनं जे ते महिला आणि बालविकास ग्रुप C आणि Dची एक्झाम आहे. तर आपली जी ICDSची एक्झाम आहे ती देखील महिला आणि बालविकासच्या अंतर्गतच, परंतु वेगळं डिपार्टमेंट एकात्मिक महिला बालविकास याच्या अंतर्गत येतं. जर महिला आणि बालविकासची एक्झाम जर 10 डिसेंबरपासून असेल तर खूप हाय चान्सेस आहे की ICDSची एक्झाम जी आहे ती 15 फेबपासून असू शकते, कारण 5 दिवसात जी ती महिला आणि बालविकास एक्झाम झाल्यानंतर आपली लगेच एक्झाम जी आहे ती स्टार्ट होऊ शकते. तर आजपासून जरी पकडलं तर तुमच्याकडे जवळजवळ जे ते 1 महिना जे ते आहे कंप्लीट. तर चांगला स्टडी करा. यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी तुमच्याकडून कायदे जे ते तयार करून घेईल. त्यामध्ये मी तुम्हाला 14-15 इम्पॉर्टंट कायदे सांगितले होते. आणखी जे राहिले होते मी सांगितलं होतं की नंतर व्हिडिओ बनवाल, आणि त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जे ते टेस्ट सिरीजप्रमाणे जसे क्वेश्चन असतात तसेच आपण रोजचे 25 क्वेश्चन जे ते वेगवेगळ्या कायद्यांवरती घेऊ. त्यामध्ये आपण सती प्रतिबंध कायदा 1829, विधवा पुनर्विवाह कायदा 1856, बालन्याय अधिनियम 2015, गर्भपात कायदा आणि मातृत्व लाभ अधिनियम जो ते डिस्कस करून झाले. तर आजचा आपला जो 6वा कायदा आहे तो आहे महिला घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005. तर याची जे ते आपण MCQ डिस्कस करणार आहोत. ज्यांना PDF हवी याची त्यांना जी ती टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल करून दिली जाईल. टेलिग्राम जॉईन करा. ICDS 2024 असं जे ते ग्रुपचं नाव आहे. तशी त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन केलेल्या कमेंटमध्ये जी ती भेटून जाईल. तर कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम 2005चा पहिला क्वेश्चन आहे की कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम 2005 जो आहे तो कधी लागू झाला. म्हणजे डेट विचारली, स्पेसिफिक डेट लक्षात ठेवा. लिहून कधी कधी होतं की आपला लिहून जास्त स्टडी होतो, तर मग तसं तुम्ही ऑडिओ ऐका, व्हिडिओ बघा. तिन्ही मेथडनी चांगला स्टडी होतो, पण हे स्वतःच्या हाताने देखील एकदा लिहून काढा म्हणजे जास्त लक्षात राहील तुमच्या. तर 2005चा हा कायदा आहे तो 26 ऑक्टोबर 2006ला जो आहे तो लागू करण्यात आला. त्यानंतर घरगुती हिंसाचारात कोणते घटक समाविष्ट असतात? शारीरिक हिंसा, मानसिक आणि लैंगिक हिंसा, आर्थिक अत्याचार, वरील सर्व. तर घरगुती हिंसाचाराची अशी काही स्पेसिफिक डेफिनेशन नाही आहे की फक्त शारीरिक हिंसा झाली आहे म्हणजे त्याला घरगुती हिंसाचार जो आहे तो मानला जाईल. त्यामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारचा हिंसाचार जो आहे तो इन्क्लूड होतो. कायद्याच्या अंतर्गत कोण महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी मदत करू शकतो? तर संरक्षण अधिकारी, समाजसेवी संस्था, पोलीस हे जे कार्यकर्ते आहे, इव्हन शिक्षकसुद्धा यात येतात. हे कार्यकर्ते जे ते तक्रार नोंदवण्यासाठी जी महिला आहे, पीडित महिला आहे, तिला जे ते मदत करू शकतात. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार महिलेस तिच्या राहणीमानाबद्दल काय अधिकार आहे? महिलेला स्वतंत्र घर देणे, महिलेला समान घरात राहण्याचा अधिकार देणे, महिलेला निवृत्ती वेतन देणे, महिलेला शेल्टर होममध्ये पाठवणे. तर यामध्ये जे आहे राहणीमानाबद्दल, तर महिलेला समान घरात राहण्याचा अधिकार आहे. जरी त्या घरच्यांबद्दल महिलेने तक्रार वगैरे जरी केलेली असेल तरीही त्या महिलेला त्याच समान घरात राहण्याचा अधिकार आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार पीडित महिला कुणाला म्हटले जाते? तर जी महिला पुरुषासोबत घरगुती नात्यात आहे तिला जे ते पीडित महिला असं जे ते म्हटलं जातं. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005 अंतर्गत हिंसाचाराची शिकार महिलेस कोणता अधिकार आहे? घटस्फोटाचा अधिकार, त्वरित आश्रय घेण्याचा अधिकार, फक्त मुलांच्या कस्टडीचा अधिकार, आपली कारकीर्द निवडण्याचा अधिकार. तर तिला त्वरित आश्रय घेण्याचा अधिकार आहे. आणि हे आश्रय उपलब्ध करून कोण देतं? तर आश्रय उपलब्ध करून जो येतो संरक्षण अधिकारी देतो. आणि हे आश्रय उपलब्ध करून देण्याचे जे काम आहे ते राज्य सरकारच्या अंतर्गत येतं.
कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम 2005 मध्ये घरगुती हिंसेची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? तर घरगुती हिंसेचे जे कलम 3 आहे त्यामध्ये जे येते म्हणजे ह्या लॉचं जे आर्टिकल 3 आहे ते जे येते घरगुती हिंसेशी रिलेटेड आहे. संरक्षण अधिकारी नेमण्याची तरतूद कोणत्या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे? तर कलम 8 अंतर्गत जो येतो राज्य जे ते संरक्षण अधिकारी नेमतात. घरगुती हिंसाचार कायद्यानुसार कोणत्या प्रकारची हिंसा गुन्हा मानली जाते? फक्त शारीरिक हिंसा, फक्त मानसिक हिंसा, फक्त आर्थिक हिंसा. तर या तिन्ही प्रकारची हिंसा जी आहे ती घरगुती हिंसा जी आहे ती मानली जाते. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत केली आहे? तर यात दंड किती असतो तो आपण पुढे बघूया. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आत्ताच पॉज करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला माहिती असेल तर खरंच तुमचा चांगला स्टडी झालेला आहे, परंतु याबद्दलचा MCQ जो आहे तो मी पुढील स्लाईडमध्ये देखील ॲड केला आहे. तर उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद जी आहे ती कलम 31 अनुसार जी आहे ती करण्यात आलेली आहे. कौटुंबिक हिंसाचार तक्रारीसाठी प्रक्रिया कोणत्या कलमांतर्गत येते? तक्रार करायची आहे. तक्रारी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्याचे देखील टाईप असतात, परंतु इतकं डीपमध्ये जे ते विचारत नाही. त्यामुळे जे आर्टिकल आहे, जे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, त्यानंतर जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तीच टाकण्याचा मी जो आहे तो प्रयत्न केला आहे. तर कलम 4 अंतर्गत जी आहे ती तक्रारीची प्रक्रियाबद्दल जी ती माहिती देण्यात आलेली आहे. महिलांनी संरक्षण अधिकाऱ्याकडे कोणत्या प्रकारच्या मदतीचे अर्ज करावेत? तक्रार अर्ज, संरक्षण अर्ज, निवासी अर्ज किंवा वरील सर्व. तर हे जे ते 3 टाईपचे अर्ज आहे आणि हे जे ते तिघीही अर्ज जे ते महिला संरक्षण अधिकाऱ्याकडे करू शकते. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तक्रारदार कोण असू शकतो? फक्त पीडित महिला, कोणतीही नातेवाईक, समाजसेवी संस्था, वरील सर्व. तर वरील सर्व कोणीही पीडित महिला करू शकते, तिचे नातेवाईक करू शकतात, त्यानंतर समाजसेवी संस्था असतील ते देखील याचे जे ते तक्रार जी आहे ती करू शकतात. घरगुती हिंसाचारासाठी कायद्यानुसार जास्तीत जास्त किती शिक्षा आहे? तर घरगुती हिंसाचारासाठी जास्तीत जास्त कायद्यानुसार जी ती 3 वर्षांची शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005 अंतर्गत कोण तक्रार दाखल करू शकतो? फक्त विवाहित महिला, फक्त मुली असलेल्या महिला, कोणतीही महिला जी घरगुती हिंसाचाराची शिकार आहे, फक्त एकत्र कुटुंब असलेली महिला. तर याचा आन्सर आहे C, कोणतीही महिला जी घरगुती हिंसाचाराची शिकार आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005 अंतर्गत कोणता अधिकारी पीडित महिलेला त्वरित आश्रय जो आहे तो पुरवू शकतो? तर मी याआधी एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं होतं, संरक्षण अधिकाऱ्याला जे ते इथे त्वरित आश्रय जो आहे तो महिलांना पुरवायचा असतो. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार महिलेला जास्तीत जास्त किती काळासाठी संरक्षण मिळवता येते? तर जास्तीत जास्त महिलेला जे ते 1 वर्षासाठी जे ते या कायद्याअंतर्गत जे ते संरक्षण जे ते मिळवण्यात येते. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्यातील संरक्षण आदेश महिलेला कोणत्या बाबतीत सुरक्षा प्रदान करतो? तर तिच्या मालमत्तेच्या अधिकारांबाबत, तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत किंवा तिच्या मुलांच्या कस्टडीबाबत. तर हा जो कायदा आहे तो तिन्ही गोष्टींबाबत, म्हणजे तिच्या मालमत्तेबाबत, तिच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टींबाबत, त्यानंतर तिच्या मुलांच्या कस्टडीबाबत, या तिन्ही गोष्टींसाठी जे तो हा कायदा जो आहे तो तिला सुरक्षा जो आहे तो पुरवू शकतो. कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम 2005 कोणत्या संविधानिक अधिकारावर आधारित आहे? अनुच्छेद 14, अनुच्छेद 15, अनुच्छेद 21 किंवा वरील सर्व. तर वरील सर्व जे ते कौटुंबिक हिंसाचार महिला अधिनियम या अधिनियम 2005 ह्या संविधानिक गोष्टींवरती आधारित आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की GS मध्ये देखील आर्टिकल जे ते विचारले जातात. ॲटलिस्ट तुमचे राष्ट्रपतीपर्यंतचे आर्टिकल जे ते तर पाठच पाहिजे. म्हणजे मूलभूत हक्क तुमचे पाठ पाहिजे, मूलभूत कर्तव्य पाठ पाहिजे, त्याच्यानंतर राज्यधोरणाची मार्गदर्शक कर्तव्य जी राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जी आहे ती DPSP ती देखील तुम्हाला पाठ पाहिजे. ॲटलिस्ट एवढे तरी तुम्हाला पाठ पाहिजे. आणि यानंतर जर राष्ट्रपतीपर्यंत जर तुम्ही करू शकत असाल तर ते तुम्हाला पाठ पाहिजे. कारण GS मध्ये 1-2 क्वेश्चन जे ते नेहमी जे ते याच्यावरती विचारलेच जातात. तर तुमची इथे रिव्हिजनही होईल. मी सांगते तुम्हाला 14 नंबरचा जो आहे तो समानतेशी रिलेटेड आहे. 15 नंबरचा जो आहे तो धर्मवंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून कोणी जे ते भेदभाव करणार नाही याच्याशी रिलेटेड आहे. आणि 21 जो आहे तो 21 तर सगळ्यांना माहिती, जीवनाचा हक्क याच्याबद्दल आहे, जीविताचा हक्क.
तर या तिन्हींशी रिलेटेड जो आहे तो हा कायदा आहे. तर इथे आपले 25 क्वेश्चन जे ते आजचे डिस्कस करून झालेले आहेत. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी विचारलं होतं की तुम्हाला GSचे देखील क्वेश्चनच्या ह्या फॉर्मॅटमध्ये हवेत का, तर म्हणजे हो म्हटले, चांगला रिस्पॉन्स आला आहे. म्हणजे मी टेलिग्राम ग्रुपच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या स्टुडंटला जे ते विचारलं होतं तर त्यांनी देखील हो म्हटलं आहे. तर बघू पुढच्या 2-3 दिवसात आपण GSचे देखील टॉपिक जे ते कवर करण्याचा प्रयत्न करू, कारण जितकं इथं टेक्निकल इम्पॉर्टंट आहे तिथे GS तेवढं GS पण इम्पॉर्टंट आहे. कारण GSचे जे ते 20 क्वेश्चन जे ते येणार आहे आणि 40 मार्क्ससाठी आहे. आणि GS जे ना ते थोडंसं डायव्हर्स असतं, म्हणजे जे कंबाईन किंवा MPSC करणारे जे मुलं आहे त्यांना GSबद्दल एवढं काही वाटत नाही, कारण त्यांनी ते सिलेबस ऑलरेडी कवर केलेला असतो. आपल्यासाठी GS कवर करणं थोडंसं हार्ड होऊन जातं, कारण GSचे टॉपिक खूप असतात. हिस्ट्री असेल, मग त्यात पण अँशियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, त्यानंतर जॉग्राफी पण परत महाराष्ट्राचं, जगाचं, भारताचं 3 टाईपमध्ये परत ते पण डिवाईड होऊन जातं. किंवा बाकीचे विषय असतील त्यांचं पण आहे की करंट अफेअर्स खूप डायव्हर्स आहे. त्यातूनच जे मी ॲनालिसिस करून काही टॉपिक काढलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि थँक्यू.